उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरून संताप आमरण उपोषण। शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवत श्री संजय वाघोदे यांनी 24 जूनपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांनी अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडे केलेल्या तक्रारींनंतरही कारवाई न झाल्याने अखेर हा निर्णय घेतला आहे। वाघोदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नेताजी चौक, राखी टॉवर समोर उल्हासनगर 4 तसेच तहसील कार्यालयामागे उल्हासनगर 5 या भागात 5 गाळे व टिगेटरचे अनधिकृत बांधकाम प्रचंड वेगात सुरू आहे। संबंधित बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसून महापालिकेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। या प्रकरणात ठेकेदार राजू वलेचा याचं नाव पुढे आलं असून त्याच्यावर MRTP कायदा 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। यापूर्वीही 6 व 10 जून 2025 रोजी संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। श्री वाघोदे यांनी स्पष्ट केलं की 24 जून 2025 पासून संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू होईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत ते थांबणार नाहीत। विशेष म्हणजे या उपोषणाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे। प्रशासन काय पावले उचलेल आणि अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी कोणती कारवाई होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। आज 24/6/2025 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या समोर उपोषण करण्यात आलेलं आहे। कारण मी 2-4 पत्रव्यवहार तारीख 28/6/2025 तारीख 9/6/2025 रोजी असे पत्रव्यवहार केलेला आहे आणि 16 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, तरी काही कारवाई झालेली नाही। कारण न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा अधिकारी त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही। म्हणून मी आज 24/6/2025 रोजी मुख्यालयाच्या समोर उपोषण करत आहे। तरी मला आयुक्तांची विनंती आहे की आयुक्तांना अंधाऱ्यात ठेवून ते बांधकाम चाललं आहे, तरी अधिकारी बिनधास्तपणे काहीच त्याच्यावर कारवाई करत नाही। म्हणून माझी नम्र विनंती आहे आयुक्तांना की बुवा याच्यावर कारवाई करण्यात यावी। महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। जे काही आयुक्त आलेले आहेत त्या आयुक्तांनी अत्यंत गवगवा करत या शहरात चाललेल्या अनधिकृत कामे आणि इतर गोष्टींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली की अनधिकृत बांधकामांना पेव सुटलेला असून अनेक तक्रारी करून अनेक मोठमोठ्या बांधकामं चालू आहेत आणि या बांधकामावर कोणाचाही अंकुश नसून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष करून प्रभाग समिती 2 आणि प्रभाग समिती 4 मध्ये जी नेताजी चौक आणि उल्हासनगर 2 मध्ये आमच्या शहरात आहे, अशा या प्रभाग समितीच्या अंतर्गत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्याची वारंवार तक्रार समाजसेवक करत असतात, पत्रकार करत असतात, पण त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज नागरिकांना, तक्रारदारांना आणि पत्रकारांना देखील हा उपोषण करावं लागतं। म्हणजे अनधिकृत बांधकाम कुठल्या सीमेला पोहोचलेले आहे। माननीय मनीषा आवाळे ज्या आमच्या आयुक्त आहेत त्या आल्यानंतर अत्यंत हिरिरीने त्यांनी भाग घेऊन बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांना काही ठेकेदार साम दाम दंड भेद अशा मूल्यांचा वापर करून किंवा दबाव टाकून त्यांच्याकडून ही कामं अनलिगलपणे करून घेत आहेत। तर आजचं जे उपोषण आहे, आमचे जे मित्र आहेत युगांधरचे पत्रकार संपादक संजय वाघोदे यांनी हे उपोषण केलेलं आहे। उपोषणापूर्वी 15 दिवस अगोदर प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहार केला होता की सदर बांधकामावर कारवाई करावी, परंतु तशी कारवाई त्यांनी केलेली नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना तसं पत्रही दिलेलं नाईलाजाने आज ते उपोषणाला बसलेले आहेत। आज 24 जून 2025 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर जो आज जे समाजसेवक पत्रकार संजय वाघोदे साहेब यांनी जे उपोषण ठेवलेलं आहे, तर ह्या उपोषणामध्ये त्यांची मागणी आहे की उल्हासनगर शहरामध्ये अनेक असे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता त्यांनी मे महिन्यापासून पत्रव्यवहार करण्यास महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सूचना दिली होती, परंतु आज तक आहेत त्यांचे कुठल्याही पत्रव्यवहारावरती महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि त्यांची दखलही घेतलेली नाही, साधी चौकशीसुद्धा केलेली नाही। आता सध्या आपल्या महिला आयुक्त आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या मनीषा आवाळे मॅडम,
ज्यावेळेस या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त पदावर आल्या त्या टायमाला असं वाटलं होतं की उल्हासनगर शहराचा कुठेतरी विकास होईल, परंतु ज्या वेळेला त्यांनी पत्रकारांशी चर्चा केल्या, मिटिंग घेतल्या आणि त्यांनी पत्रकारांनाही आवाहन केलं होतं की कुठेतरी काहीतरी उल्हासनगर शहरात असे काही बांधकामे असतील किंवा काय, तर त्यांनी त्वरित महानगरपालिकेला संपर्क साधून त्यांना सूचना करावी. आता पत्रकारांना अशी माहिती देऊन सुद्धा पत्रकारांनी ह्याच बांधकामांची, अनधिकृत बांधकामाची माहिती 10 मे रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. तर त्या 10 मे पासून तर आतापर्यंत त्यांचा संजय वागोदे यांच्या कोणत्याही पत्रव्यवहारावरती कारवाई केलेली नाही. कोण ठेकेदार त्यांच्यावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. तर मनीषा आवळे मॅडम यांना मी विनंती करतो की असे जे अधिकारी असतील जे ठेकेदारांचा समोर त्यांचे जे बेकायदेशीर बांधकामे असतील त्यांना ते सपोर्ट करत असतील, मदत करत असतील, तर अशा ठेकेदारावरती पण कारवाई व्हावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती पण कारवाई व्हावी. कारण की उल्हासनगर शहराचा विकास असं एक स्वप्न होतं सर्व उल्हासनगर वासियांचं की एक महिला आयुक्त येते आणि अनेक वर्षापासून शहराचा विकास झालेला नाही. कुठेतरी भ्रष्टाचार होतोय, कुठेतरी अनधिकृत बांधकामे होतात, परंतु महिला आयुक्त आल्यामुळे थोडासा दिलासा आला होता. परंतु तो आमचा आता सगळ्यांच्या आम्हा पत्रकार बांधव, समाजसेवक यांच्यावरती एक निराशेची छाया पसरलेली आहे की आम्ही काय विचार केला होता मनीषा मॅडम आणि आता काय घडतंय. तर आम्ही विनंती करतो आवळे मॅडमला की मॅडम आपण याच्यावरती लवकरात लवकर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमचे उपोषणकर्ते पत्रकार समाजसेवक संजय वागोदे यांनी